रामकृष्ण हरी. नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण नामस्मरणाचे महत्त्व पाहूया. आता आपण नामस्मरणाचे महत्त्व हे अनेक संतांनी, महंतांनी, ऋषींनी, अगदी वाल्मिकी ऋषींपासून अनेक लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. तर आपण जर नामस्मरणाबद्दल बोलायचं म्हटलं तर एका सूर्यदेवतेला एका काजव्याने प्रकाश दाखवण्यासारखं आहे, नाही का? पण तरीसुद्धा आपण थोडंफार नामस्मरणाबद्दल बोललंच पाहिजे. कारण आजची ही पिढी आहे, ही अनेक नको त्या गोष्टींकडे वाहवत चालली आहे. त्यांना नामस्मरणाचं आध्यात्मिक महत्त्व असं राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी, ह्या पुढच्या भावी पिढीसाठी हे नामस्मरणाबद्दल माहिती ही सांगितलीच पाहिजे. तर आपण आता नॉर्मल भाषेत बोलायचं म्हटलं तर आपल्या बँकेमध्ये पैसे असतात, खूप सारा बँक बॅलन्स असतो. तर आपण त्या पैशाने आपण घर विकत घेतो, प्रॉपर्टी विकत घेतो, गाडी घेतो, बंगला घेतो, दागदागिने घेतो. मग बँकेत ते पैसे उरतात का हो? तर नाही. ते पैसे आपण वस्तूंसाठी खर्च केले. त्याच प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला छान घर मिळतं, सासर मिळतं, छान आईवडील मिळतात, छान मुलं बाळं असतात, मस्त शिकतात, चांगल्या नोकरीला लागतात, आपल्याला दागदागिने असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कशामुळे खर्च होतात? तर आपण जे पूर्वजन्मामध्ये किंवा पूर्वी आपण जे नामस्मरण केलेलं असतं, जे चांगलं कर्म केलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात. पण आपल्याला गोष्टी ह्या मिळाल्यानंतर आपल्या प्रारब्धामधलं, आपल्या कार्मिक अकाउंटमधलं नामस्मरण तर संपत जातं. मग आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी आपला बँक बॅलन्स कसा हवा असतो बँकेमध्ये, तसंच नामस्मरणाचा सुद्धा बँक बॅलन्स कायम जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला पुढील भावी आयुष्यामध्ये सुद्धा कोणतीही संकटं येणार नाहीत आणि त्या संकटापासून भगवंत आपली सहजपणे मुक्ती करतात. थोडंसं दुःख भोगावंच लागतं प्रत्येकाला, तर कलियुगामध्ये जन्म घेतलाय म्हटल्यावर, पण त्या प्रारब्धाची तीव्रता अतिशय कमी होते आणि आपल्याला सहज आपण कोणत्याही संकटातून बाहेर पडतो. म्हणून नामस्मरण करा.